चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाडबुज, सामदा, सोनापूर परिसरात पुन्हा एका टस्कर हत्तीने प्रवेश केला आहे। यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत रात्रीच्या वेळी जंगल परिसरात जाणे टाळण्यास तसेच हत्ती दिसल्यास तातडीने वन विभागाला माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत। मे महिन्याच्या अखेरीस वैनगंगा नदीमार्गे सुमारे 30 ते 32 हत्तींचा कळप पिल्लांसह सावली तालुक्यात दाखल झाला होता। या कळपाने निफंद्रा, गायडोंगरी, करोली, आकापूर तसेच मूल तालुक्यातील विविध गावांमध्ये भ्रमंती केली। त्यानंतर हरांबा, उमरी परिसरातील तलावाजवळ जवळपास महिनाभर मुक्काम केला। 3 जुलैला कापसी, सोनापूर मार्गे या कळपाचा परतीचा प्रवास सुरू झाला। परतीच्या प्रवासादरम्यान हत्तींच्या कळपाने अनेक शेतकऱ्यांच्या पेरलेल्या धान पिकांचे मोठे नुकसान केले। सोनापूर येथील युवा शेतकरी अतुल गोहने यांचा एका टस्कर हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर हा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने वैनगंगा नदीमार्गे परत गेला होता। मात्र सुमारे 15 दिवसानंतर पुन्हा एका टस्कर हत्ती 15 जुलैच्या मध्यरात्री वैनगंगा नदीमार्गे सामदा, सोनापूर परिसरात दाखल झाल्याची माहिती सावली वन विभागाकडून मिळाली आहे। या घटनेमुळे व्याहाडबुज, सामदा, सोनापूर, कापसी, डोनाळा, चकपेटगाव परिसरातील गावांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान भात पेरणीच्या हंगामात पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। त्यातच हत्तीच्या वावरामुळे पिकांचे नुकसान व जीवितास धोका निर्माण झाल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे। वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगण्याचे, रात्री एकटे बाहेर न जाण्याचे आणि हत्ती दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे।